हॅलो फ्रेंड्स, वेलकम बॅक टू माय यूट्यूब चॅनल. तर आज आपण बघणार आहोत सोयाबीनचा हेल्दी असा उपमा. हा सोयाबीनचा उपमा बनवण्यासाठी काही वेळच लागत नाही, फक्त 10 मिनिटात हा तयार होतो. इथं मी सोयाबीनच्या वड्या 2 कप सोयाबीनच्या वड्या भिजू घातल्या होत्या थंड पाण्यामध्ये. मीठ टाकून घेतलं होतं त्याच्यात. 5 ते 10 मिनिटात ह्या वड्या भिजून जातात छानपैकी. आणि याला आता मिक्सरच्या जारमध्ये काढून आपण त्याला बारीक काढून घेणार आहे, बारीक त्याची मुठ्ठी करून घेणार आहे. या उपम्यामध्ये तुम्ही कांदा, टोमॅटो, मटर, पनीर पण टाकू शकता आणि कोथिंबीर आपल्याला घालायची. कढीपत्ता असल्यास अति उत्तम. तर मी कढईत एक पळी तेल टाकलंय. जिरे मोहरी चांगली तडतडू द्यायची. कढीपत्ता असल्यास कढीपत्ता पण टाकू शकता. हा उपमा जर तुम्ही एकदा खाऊन बघितलं तर तुम्ही परत बनवणार नाश्त्यासाठी. आणि सोयाबीन हे प्रोटीन रिच असल्यामुळे आपण नेहमी खाल्लं तरी काही हरकत नाही. लहान मुलांना खूपच चांगलं आहे. कांदा आता लाल होऊ द्यायचा. कांदा लाल होत आला की त्याच्यात टोमॅटो टाकायचं आणि थोडंसं किंचित मीठ घालायचं, म्हणजे टोमॅटो पटकन शिजला जातो. आणि वाटाणे टोमॅटो सोबत मीठ टाकलं की थोडंसं नरम होऊन जातं. थोडंसं नरम झालं की मग आपण आता आपल्याला याच्यामध्ये मसाले टाकायचे. हळद, लाल तिखट तुम्ही हिरवी मिरची पण वापरू शकता. मी लाल तिखट टाकले. तर आता याला चांगलं परतून घेऊयात. यात मी लाल तिखट, हळद आणि जिरं पावडर आणि धना पावडर हे 4च वस्तू टाकलेले आहेत. बाकी काही नाही. तर याच्यामध्ये सोयाबीनचा आपण उपमा टाकून देऊ. बारीक केलेला मिक्सरमध्ये जो बारीक केला होता तो त्यात चांगलं हलवून घेऊन थोडंसं वाटल्यास खाली लागत असल्यास आपण याला पाणी टाकायचं. पाण्याने खाली लागत नाही. तेल कमी टाकायचं. जर तेल टाकलं तर आपलं तेल सोडून देतो हा उपमा एकदा, आणि जास्तच तेलकट होऊन जातं ते. उपमा खाली लागू नये म्हणून मी इथं थोडंसं पाणी टाकते. लगातार हलवत राहायचं 5 मिनटं आणि झाकण ठेवून फक्त 5 मिनटं याला शिजून घ्यायचं. तसंच ऑलरेडी चांगलं शिजलेलं आहे, फक्त परतल्याने पण होऊन जातो हा उपमा. आणि याच्यात मीठ आधीच मी घातलं होतं, त्याच्यामुळे नंतर काही मीठ मी टाकलं नाही. भरपूर सारी कोथिंबीर वरतून चिरून टाकायची, बारीक कोथिंबीर मस्त. या उपम्यामध्ये तुम्ही दही टाकून पण खाऊ शकता. सॉसही घेऊ शकता. तुमच्याकडे रेड कलरचा सॉस असेल, टोमॅटो सॉस, तो वापरू शकता याच्यामध्ये, किंवा दह्याने खूपच भन्नाट टेस्ट येते या उपम्याला. तर बघा, आता उपमा आपला तयार आहे. त्यामुळे तुम्हाला ही रेसिपी कशी वाटली मला नक्की कमेंट करा. थँक्स.